तू अभ्यासाला बसतोस, पुस्तक उघडतोस आणि स्वतःला सांगतोस आज पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करायचा. पण फक्त काही मिनिटांनी हात आपोआप मोबाईलकडे जातो. कधी व्हॉट्सअप, कधी इंस्टाग्राम, कधी यूट्यूब आणि कधी कारण नसताना. मग आपण स्वतःलाच दोष देतो, माझं लक्षच लागत नाही, मी खूप आळशी आहे. पण खरं सांगू, समस्या तुझ्यात नाही, समस्या त्या मोबाईलमध्ये आहे जो तुझ्या शेजारी पडलेला आहे. आजचा मोबाईल फक्त एक साधन नाही, तो तुझं लक्ष जास्तीत जास्त वेळ स्वतःकडे ठेवण्यासाठी बनवला गेला आहे. म्हणूनच एक नोटिफिकेशन, एक रील किंवा फक्त स्क्रीन चालू झालेली दिसली तरी आपलं लक्ष तिकडे वळतं. आणि सर्वात मोठी चूक कोणती माहिती आहे? अभ्यास करताना फोन सायलेंटवर ठेवून टेबलवरच ठेवणे. आपल्याला वाटतं समस्या संपली, पण समस्या आवाजाची नसते, समस्या उपस्थितीची असते. फोन दिसत असेल तर तुझ्या मेंदूचा काही भाग सतत त्याच्याकडे लक्ष ठेवत असतो. म्हणून पुस्तकासमोर बसूनही मन अभ्यासात लागत नाही. आता यावर उपाय काय? खूप सोपा. उद्यापासून नाही, आजपासून अभ्यास सुरू करण्यापूर्वी फोन सायलेंटवर ठेव आणि तो दुसऱ्या खोलीत ठेव. हो, दुसऱ्या खोलीत, फक्त बाजूला नाही, नजरेआड. यानंतर स्वतःला 3 तास अभ्यासाचा टार्गेट देऊ नकोस. फक्त 25 मिनिटं. हो, फक्त 25 मिनिटं. या 25 मिनिटात फक्त अभ्यास, फोन नाही, रील नाही, नोटिफिकेशन नाही. 25 मिनिटं पूर्ण झाल्यावर 5 मिनिटांचा ब्रेक घे आणि पुन्हा 25 मिनिटं. हे साधं वाटतं, पण हा छोटा बदल अनेक विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठा फरक निर्माण करतो. लक्षात ठेव, यशस्वी विद्यार्थी मोबाईलपेक्षा हुशार नसतात, ते फक्त त्यांच्या लक्ष्यांचं रक्षण करायला शिकलेले असतात. आणि आजपासून तूही ते करू शकतोस. जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये फोकस लिही. आणि विद्यार्थ्यासाठी असेच उपयोगी व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब कर. जय हिंद, जय महाराष्ट्र.